थोडीशी जागा शिल्लक ठेवलेली आहे पोटामध्ये मालपोहा खाण्यासाठी, तर पटकन साहित्य घ्या. रबडी मालपोहासाठी लागणारं साहित्य: आटवलेलं दूध, मैदा, साखर, तूप, बदामचे काप, केळ, वेलची पूड. आता आपण मालपोह्यासाठी पाक तयार करून घेऊया. मध्ये पाणी टाकू. आपण एकदम घट्ट पाक करणार नाही, एक गुलाबजामचा जसं लागतं तसंच. ठीक आहे, तो एक 5 मिनिटात पाक होईल, तर पाक करून घेऊया. उकळी आल्यानंतर एक 2 मिनिटं उकळी ठेवली की तो पाक तयार होईल. तो करून घेऊया. पाक झालेला आहे करून साखरेचा. आणि आता आपण पीठ हा मैदा आहे ना फक्त? हो, मैदा आणि 4 वाटी दूध आटवून 2 वाटी बनवलं. अच्छा, आटीव दुधामध्ये करायचं ते? अच्छा, ती रबडीच तयार झाली म्हणून रबडी मालपोहा. दूध आटवल्यामुळं त्याला आता रबडी सारखी टेस्ट आहे, त्यामुळे वेगळी रबडी करण्याची काही गरज नाहीये. क्या होत आहे, झटपट. ओके, तर मग आधी दूध का आधी मैदा? आधी दूध घेऊया. बरं, ओतायचं आहे त्याच्यामध्ये? मग त्याच्यात मावेल एवढं मैदा नाही, तर मग 2 वाटी आटून झालं की 1 वाटी त्याच्यामध्ये बरोबर मैदा बसतो. आणि ते मग हलकं मळून घ्यायचं. हा, मळायचं आणि 1 तास त्याला भिजून द्यायचं. अच्छा, आणि मग बनवायचं? हा, 1 तासानंतर मग त्याला बनवायचं. म्हणजे आपण आता हे मिक्स करून घेऊया. आणि प्रांजलनी थोडं ते पीठ अर्थातच थोडं भिजवलं आहे, तर त्या पिठाचं आपण कसे ती मालपोहे बनवते ते बघूया. कारण त्या डीप फ्राय करायचे. हो, डीप फ्राय करणे. आणि ह्याची अजून एक रेसिपी बनते की ह्याच्यामध्ये आपण ऑरेंज कलर मिक्स केला तर ह्याची रबडी जलेबी म्हणून बनते. हा, आणि जिलेबी करायचं एक सोपी पद्धत की एक तर ते फडक्यात बांधून आपण करू शकतो, किंवा बाजारामध्ये आता ते केचपच्या बॉटलमध्ये पण बनवू शकतो. सोपी पद्धत आहे. केचपच्या बाटलीमध्ये जर तुम्ही हे मिश्रण भरलं तर जी करताना त्याचं टोक फक्त शेवटचं जे असतं ते आतमध्ये घ्यायचं. अशा पटापट आपण जिलेब्या घरी करू शकतो. साखरेचा पाक तुम्ही बघितलातच. आता ह्याला 1 तास भिजून द्यायचं. ओके ओके. आपण जे मालपोहा करणार आहोत, रबडी मालपोहा, शॉर्टकट केलेला आहे. आपण आटीव दुधामध्येच मैदा भिजवला. ही आयडिया तुफान आहे. त्यामुळे त्याची टेस्ट एकदम रबडी सारखीच लागते. आणि त्याला आपण 1 तास भिजून दिलं. मस्त, खूपच आवडलेली आहे मला. आणि हे साजूक तुपामध्येच करायला लागेल, त्याची टेस्ट तरच छान येते. तरच ती जी चव एक आहे ती मिळेल आपल्याला ना. तर ते आता कसं घालायचं ते मला शिकवा जरा. गोल चमचाने त्याला फक्त सोडायचं, काहीच करायचं नाही बाकी. अच्छा, मैदा असल्यामुळे ते काही तुटले वगैरे असं होणारच नाही ना. फक्त हे मंद आचेवरती व्यवस्थित व्हायला पाहिजे. ठीक आहे, आपण हे जरा करून घेऊया. हे खाल्लं होतं की उलटं पण करायचं. ओके, मी साधारणतः पुरी करतो तसं. सपोज एखादी फुगले तर त्याच्यामध्ये आपण थोडं दूध ऍड करू शकतो. आणि जर आपल्याला मैदा कमी वाटलं टाकूही शकतो मैदा त्याच्यामध्ये. म्हणजे बिघडणार वगैरे नाही. हो, पीठ जे आपण भिजवून ठेवतो ते जर फुगलं, व्यवस्थित प्रमाण घेतलं तर काही होणार नाही. आपण अंदाने जर प्रमाण घेतलं तर ते कधी कधी फुगतात पण जास्ती. तर फुगल्यानंतर त्यामध्ये दूध ऍड करायचं. आणि जास्त पातळ झालं तर मैदा ऍड करायचा. ठीक आहे. आणि रंग मात्र त्याचा जो आहे तो मेंटेन करायला लागेल की तो ब्राऊन येता कामा नये. मालपोहाचा रंग ना गोल्डन मध्ये त्याचा कलर आला पाहिजे, तोच रंग राहायला पाहिजे. कारण मालपोहाचा रंग तुम्ही कधीही बघितलं तर असा डार्क नसतो. तर आता हे मंद आचेवरती आम्ही तांबूसर गोल्डन कलर त्याचा करून घेतो. मग ते पाकात, मग ते एकतारी पाकामध्ये आपण तसे करून घेऊ. सगळी तयारी झालेली आहे. आपण जो पाक केलेला आहे साखरेचा तो आला. हे मालपोहे रबमध्ये आपण जे तळून घेतले तर ते पण आलेले आहेत मालपोहे. आता आपण त्याला पाकामध्ये हे देऊ का काढायला? काढायला घेते ते लगेचच काढायला. हो, लगेच काढ.
हे पाकामध्ये जर तुम्ही ते ठेवून देत जसं जिलबी आपण करतो तर ते अगदीच मऊ होतील. तर तसं न करता ते त्याच्यामध्ये बुडवून लगेचच बाहेर काढायला लागतात. आणि आपण आधी मालपुवे तयार करून ठेवले आणि हां. कोणी गॅस जर लावले तर पाकामध्ये नाही नंतर करता येतील. गरम आपण टाकू हां. शकतो. म्हणजे फ्रेश तसेच Fresh, राहतील. असे आपण काढून घेऊया पाकातून. केशर आणि हे भुरभुर हां, आहे ना भरून आता? घ्यायचं त्याच्यात. हं. बदामाचा मस्त चुरा केलेला आहे. शाही मालपुआ हे खरंच मी थांबणार नाही मी ताबडतोब खाणार आहे. फ्रेश गरमागरम. वा वा वा. त्याच्यावर केशर? आपण सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या पण टाकतो. हां, हे मात्र बदामाच्या कापाने एवढं नाही टाकायचंय. केशर अच्छा मारवाड्यांच्याच चालेल. मारवाड्यांचं बजेट तसं नेहमी भरपूर जास्त असतं. त्यांना चालेल. आणि पण मालपोहा हा मालपोहासारखाच खाल्ला पाहिजे. एवढं केशर पाहिजेच त्याला. तर हे शाही आता रेडी झालेलं आहे मालपोहा, आमचा रबडी मालपोहा. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रबडी मालपोहा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आटवलेलं दूध, मैदा, साखर, तूप, बदामाचे काप, केशर आणि वेलची पूड. कृती: प्रथम साखरेचा एक तारी पाक तयार करून घ्यावा. आटवलेल्या दुधामध्ये 1 मैदा घालून पीठ भिजवून तासभर ठेवून द्यावं. या मिश्रणाचे मालपोहे चमच्याने तुपामध्ये सोडून खरपूस तळून घ्यावेत. हे पोहे साखरेच्या पाकात घोळवून घ्यावेत. वरून बदामाचे काप आणि केशर घालून डिश सर्व्ह करावी.